आली होती आणि तिने मला सगळं सांगितलं. तुम्ही तिच्यासोबत काय केलंय, तिला कसं मारलंय ते. अगं थांब, हळू ना, घट्ट धर, सोडू नको. नाही सोडू दे, चला. जड केवढा आहे, सोडू नका. काय कामाला लावलं इथे. हो सोचताय काय तुम्ही? थांब, श्वास लागला माझा, एवढं जड घेऊन जायचं. अहो ऐका ना, आपल्याकडे वेळ नाहीये. हा कोणीतरी येईल, चला ना आपण पटापट इकडून बाहेर पडूया. चला चला, उचला उचला. अगं कसं न्यायचं आता एवढं सगळं? अहो ऑटो, रिक्षा, कॅब काहीतरी मिळेल ना, चला ना. आणि त्याला काय सांगायचं, हे कुठून आणलं? तो म्हणेल आपणच खून केला याचा. ऐका ना, ते सगळं आपण नंतर बघूया. आता इथे जर आपल्याला कोणी बघितलं तर मग पंचायत होईल. चला उचला उचला. गो सासूबाई गो. हा उठते. कमान सासूबाई, कमान सासूबाई. चला घ्या. सावकाश. जे घडतंय ती नियती आहे आणि नियती हीच आहे की त्या मंजिरीचा म्हणजेच त्या चेटकिणीचा अंत होणार आहे. अंबिका रामपुरे. काय ग, कधी विचार केला होतास का की जिवंतपणी ज्या घरात हक्क गाजवत होतीस त्याच घरात मेल्यानंतर अशी अडकून पडशील? बोलून घे मंजिरी, जे काही बोलायचंय ते आत्ताच बोलून घे, कारण तुझा अंत जवळ येतोय. अंत? माझा अंत? अंबिका, तू विसरतेस का की तुझ्या बापाला मी अशा ठिकाणी ठेवलंय की तो जरी मेला ना तर त्याच्या अस्थीही तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि तो रुद्रकेतू ज्याला तुम्ही शोधत होतात त्याला तर शतकानुशतके मी बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि आता तुझंही तेच होणार आहे. कितीतरी युग तू अशीच अडकून राहणार आहेस इथेच. आणि तुझ्या डोळ्यांसमोर सगळं संपेल. हे घर, इथली माणसं, हे जग सुद्धा. पण तू काहीच करू शकणार नाहीस. तू इथेच असशील. माझ्या अंताचा मार्ग शोधायला निघाला होतात ना, पण ते कधीच होऊ शकणार नाही, कारण तो मार्ग मी कधीच बंद केलाय. न तुम्हाला तुमचा बाप शिवनाथ सापडेल, न रुद्रकेतूचा मृतदेह. मीरा काय करतेय हे मला शोधण्यासाठी करत असेल का?
मला यातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं चाललं असेल का तिचं? मीरा, मीरा इकडे बघ, मी इथे आहे. तिला माझा आवाजही जात नाहीये. ओरडून काय उपयोग आहे? मीरा बघ माझ्याकडे. काय करू? काहीच होत नाहीये. पाणी पण संपत आलं. मी जे करते ते बरोबर तर आहे ना? माझ्या अंताचं रहस्य शोधायला निघाला होता, पण काय मिळालं? निराशा, टेन्शन. आता फक्त एकदा का मीराने माझी अट मान्य केली की झालं. आणि मला खात्री आहे की ती ते करणारच, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तिची लाडकी बहीणही तिच्या सोबत नाहीये.